नमस्कार. काहीही झालं तरी आता जानकी खूपच चिडलेली असते. जानकी गीतांजली सरंजामेला जाऊन भेटते आणि गीतांजली सरंजामेला बोलते, काय चाललंय मॅडम? अहो केस जिंकायची म्हणून कोणत्याही थराला जायचं का? मॅडम तुमचं हे वागणंच मुळात मला पटत नाही आहे. आणि आता मात्र या गोष्टीचा त्रास होतोय. तुम्ही एक प्रसिद्ध वकील आहात, पण केस जिंकण्यासाठी मात्र कोणत्याही थराला जाताय. अहो त्या लहान मुलीच्या जीवाशी सुद्धा खेळलात, तिच्या मनाशी खेळ केलात. तेव्हा गीतांजली बोलते, काही बोलू नकोस जानकी. उगाच माझ्यावरती आरोप करायचे नाही आणि आरोप करण्याआधी 10 वेळा विचार करत जा. तेव्हा लगेच जानकी बोलते, त्या बाईला तुम्हीच पाठवलं होतं ना माझ्या मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी? अहो काहीच कसं वाटलं नाही. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, उगाच काही बोलू नकोस. आणि तू बोलण्याआधी विचार करत नाही जानकी, म्हणूनच तर तू कोर्टात केस हरतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, असा तुमचा गैरसमज आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही केस तर मीच जिंकणार, पण आधी मला तुमचे डोळे उघडायचे होते. तुम्ही काय वागताय काय नाही हे तुम्हाला तरी कळतंय का? अहो जरा तरी विचार करून वागत जा. मुळात या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागलाय, त्रास. तेव्हा लगेच मोठ्यानी गीतांजली बोलते, जानकी तुझ्याजवळ जर का पुरावा असेल तर मला बोल. उगाचच माझ्या पाठीत खंजीर खुपसायचा नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, 1 मिनिट, खंजीर खुपसणं काय म्हणजे याचा अर्थ तरी तुम्हाला समजतो का? खरं तर मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही आणि मी तर कधी तुम्हाला फसवलं सुद्धा नाही. ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे, तुम्ही जर का माझ्या मुलीला ब्लॅकमेल करत असाल ना तर मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. आता मात्र मी तुमची अशी काही अवस्था करणार की तुम्ही स्वतःला सावरूच शकणार नाही. तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलते, म्हणजे म्हणजे जानकी तू काय करणार आहेस? तू मला धमकी देतेस का? तेव्हा लगेच जानकी बोलते, हो मी तुम्हालाच धमकी देते असंच समजा. आणि आता एकच गोष्ट सांगेन, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका, नाहीतर याचे परिणाम खूपच वाईट होतील आणि ते परिणाम मात्र तुम्हाला चांगलेच भोगावे लागतील. आता मात्र मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकीने गीतांजली समोर त्या बाईला फरफटत आणलेलं असतं. तेव्हा मात्र गीतांजली खूपच घाबरलेली असते. गीतांजलीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय झालं? चेहऱ्यावरचे रंग उडाले का? नाही, उडालेच पाहिजेत, कारण तुमच्या समोर एक बक्कळ असा पुरावा मी सादर केलाय ना, आणि तो पुरावा बघितल्यानंतरच तुमचे धाबे दणाणलेत, बरोबर ना? तेव्हा मात्र गीतांजली बोलते, जानकी तोंड सांभाळून बोल. तेव्हा लगेच जानकी बोलते, का तोंड सांभाळून बोलायचं? चुकी तर तुमची आहे आणि मी तोंड सांभाळून बोलायचं? प्रत्येक वेळेला असं होणार नाही गीतांजली सरंजामे. अहो तुम्ही चुकता हे तुम्ही तर मान्यच करत नाहीये. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, जानकी तू हे सगळं आता इथे माझ्या ऑफिसला येऊन बोलतेस. अगं मग एवढंच जर का होतं ना तर कोर्टामध्ये सादर करायचं होतं ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, काय आहे ना, तुम्ही एक प्रसिद्ध नामांकित वकील आहात आणि तुम्ही तुमचा शब्द कसाही फिरवाल याची मला खात्री आहे. आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय ना थांबवा आता. कारण गीतांजली सरंजामी, मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा सुद्धा तुम्ही तुमची बाजू सेफ केली असती. तेव्हा गीतांजली हसायला लागते आणि म्हणते, अगदी बरोबर, काहीही चुकीचं नाहीये तुझं जानकी. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला माहिती होतं, पण तुम्हीच या बाईला पाठवलं होतं ना? तेव्हा गीतांजली बोलते, हो, कारण मी केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते, हे तर तुला माहितीच आहे. अवंतिका मात्र हे सगळं बाहेरून रेकॉर्ड करत असते. गीतांजलीसाठी जानकीने खूप मोठा खड्डा खणलाय हे तिला माहिती सुद्धा नसतं. गीतांजली स्वतःच्या तोंडाने सगळं काही बोलत असते आणि शेवटी हसत हसत म्हणते, पण काय उपयोग, तू तर हे सगळं कबूलच करू शकत नाहीस माझ्याकडून तरी. कारण कोर्टात जरी तू हे सगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा मी कशी केस फिरवेन ना याचा अर्थ सुद्धा तुला समजणार नाही.
तेव्हा जानकी बोलते, काय आहे ना, मांजर जेव्हा डोळे मिटून दूध पित असते ना, तेव्हा तिला सुद्धा असंच वाटत असतं की तिला कोणीच पाहत नाहीये म्हणून. पण सगळं जग तिला पाहतंय हे मात्र तिला कळतच नसतं. तसंच तुमचं झालंय. कारण तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती की तुम्ही स्वतःचे डोळेच बंद करून घेतलेत आणि तुम्ही काय म्हणताय की माझ्याशिवाय ही केस कोणीही जिंकू शकत नाही. पण समोरचा सुद्धा शाणा असतो हे तुम्ही विसरताय. एकदा ठेच लागली म्हणून पुन्हा पुन्हा तो तशीच चूक करेल असं होणार नाही ना. मी जानकी ऋषिकेश रणदिवे आहे आणि जानकी ऋषिकेश रणदिवे तिच्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते. त्यामुळे प्लीज प्लीज आता या गोष्टीचा विचार करा. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला गीतांजली बोलते, जानकी खरं सांगू का, तू बोलण्यात खूपच मास्टर आहेस आणि खरंच मला तुझं हे बोलणं खूपच आवडतं. पण मी एकच सांगेन, बोलून काहीही होत नाही. शेवटी डोकं तर लागतंच ना, आणि ते डोकं मात्र तुझ्याकडे नाहीये जानकी. तेव्हा जानकी हसायला लागते आणि म्हणते, काय डोकं आणि माझ्याकडे नाहीये? अहो, या अशा चुका मी कितीतरी वेळा केल्यात आणि म्हणूनच आता मी शहाणी झालीये. तेव्हा मात्र गीतांजली बोलते, ते चांगलंच आहे तुझ्यासाठी. मी तर तुला फक्त आता एवढंच सांगेन जानकी, तू आता ह्या केसचा विचार करणं सोडून दे. कारण कितीही काही झालं ना तरी ही केस आता तू नाही जिंकणार आहेस. हे सगळं तुझ्या हातातून निघून गेलंय. तेव्हा जानकी बोलते, गीतांजली सरंजामे, अहो वेळ आहे, तुम्ही कशाला उगाच स्वतःचेच गुणगान गाताय. आता उद्या कोर्टात भेटा गीतांजली सरंजामे. तेव्हा लगेच गीतांजली बोलते, जानकी एवढ्या कॉन्फिडेंटली तू कशी काय बोलू शकतेस? जानकी तुझ्याकडे असा काय पुरावा आहे तो मला सांग. तेव्हा जानकी बोलते, तुम्ही स्वतःच्या तोंडाने जे काही सत्य ओकलात ना ते सगळं सत्य रेकॉर्ड आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की ते माझ्याच मोबाईल मध्ये आहे, तर नाही. ते मी कोणाकोणाला पाठवून ठेवलंय ना याची तुम्हाला गॅरंटी सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही आता तर माझ्या वाटेला जायचा प्रयत्नच करू नका. आणि तसा जर का तुम्ही प्रयत्न करत असाल ना तर खरंच तुम्ही खूपच मोठी चूक करताय. हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का गीतांजलीला बसलेला असतो आणि गीतांजली बोलते, जानकी माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तोंडावर आपडशील आणि काही झालं ना तरी तू स्वतःला सावरू शकणार नाहीस. त्यामुळे जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापासून 4 हात लांबच राहा. तेव्हा लगेच जानकी बोलते, मला सुद्धा तुझ्याशी वैर पत्करायचंच नाहीये. मला फक्त त्या मायाला कायमचं गजाड पाठवायचं आहे. कारण तिच्यामुळे माझ्या कुटुंबाने जे जे भोगलंय ना त्याची शिक्षा तर मी तिला देणारच. त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र गीतांजली बोलते, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, ही गीतांजली सरंजामे कधीच कोणती केस हरत नाही आणि कधीच कोणती केस हरणार सुद्धा नाही. आणि यापुढे एक शेवटची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे माझ्या वाटेला जर का गेलीस ना तर स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील. तेव्हा मात्र जानकी बोलते, मी तुमच्या वाटेला जायचा प्रयत्नच करत नाहीये. पण मी सुद्धा तुम्हाला एक शेवटचं सांगेन, तुम्ही सुद्धा माझ्या वाटेला जाऊ नका. कारण जानकी रणदिवे तिच्या कुटुंबासाठी काय काय करू शकते हे तुम्हाला माहिती नाही. ती स्वतःचा जीव देऊ सुद्धा शकते आणि वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊ सुद्धा शकते. तेव्हा मात्र गीतांजली बोलते, जानकी खरं सांगू, खरंच तुझ्या या गोष्टींसाठी ना तुला मानलं पाहिजे. मला खरंच कमाल वाटते जानकी की तू असा विचार कसा काय करू शकतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, बस आता मात्र मला काही एक ऐकायचं नाहीये. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्याजवळून चुकीचं काहीतरी उघडून घ्याल आणि मी शांत बसेल? तर तसं होणार नाही आणि तसा विचार सुद्धा तुम्ही करू नका, नाहीतर तुम्ही स्वतःच तोंडावर पडाल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते, जानकी ताई चला आपण जाऊया आणि तसंही यांना काय करायचंय ना ते करू देत. हा विषयच वाढवायचा नाहीये.
हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, अवंतिका मला तर या बाईचं खूपच वाईट वाटतंय. या बाईचं काय करायचं ना तेच मला कळत नाहीये. त्यावेळेला लगेच गीतांजली बोलते, जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस. तेव्हा जानकी बोलते, मी कदाचित चुकीचं करत असेल असं तुम्हाला वाटतंय, पण मला मात्र ते वाटत नाही. आणि प्लीज या गोष्टीबद्दल आता मला काही एक बोलायचं नाहीये. आणि या गोष्टी जर का बंद केल्यात ना तर बरंच होईल, नाहीतर विषय समाप्त. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता सगळं काही समाप्त झालंय आणि या विषयावर तर मला वाद घालायचाच नाहीये. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल, नाहीतर सगळ्याच गोष्टी संपल्या एवढं मात्र लक्षात ठेवायचं. तेव्हा मात्र जानकीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते, अवंतिका चल, या बाईचे डोळे तेव्हाच उघडतील जेव्हा हिची सगळ्या गोष्टी कोर्टात समोर येतील. हिला असंच वाटतंय ही अजून त्याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहे. तरी सुद्धा मी तुला शेवटचं चॅलेंज देते गीतांजली सरंजामे, आता मात्र तू स्वतःहून मायाचे सगळे गुन्हे कोर्टासमोर वाचावेस, नाहीतर तुझ्या पापांचा पाडा वाचायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र गीतांजली जानकीकडे बघत राहते. ती अवंतिकाचा हात धरते आणि जानकी तिथून निघून गेलेली असते. जानकीला जाताना बघून चांगलीच बोलती गीतांजलीची बंद पडलेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका अवंतिका बघितलंस ना कशा गोष्टी खेळायच्या असतात. अवंतिका मी तर अशा पद्धतीनेच गोष्टी खेळते आणि खरं सांगू का, आता तर तिला आपण तिची लायकी दाखवूनच देऊ. काळजी करायची गरजच नाहीये. आता तू फक्त बघ मी काय करते ते. तेव्हा लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी आपण एवढं सगळं केलं तरी सुद्धा त्या गीतांजलीला काही एक फरक पडला नाही. मला माहिती आहे आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे, पण तो पुरावा असला तरी सुद्धा ती गीतांजली तो पुरावा सुद्धा आपल्या विरोधात वापरू शकते. तुम्हाला माहिती आहे ती बाई कशीही केस फिरवेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो ती बाई कशीही केस फिरवेल हे मला चांगलंच माहिती आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी खरंच तुझ्या जिद्दीला सलाम आहे. तेवढ्यात जानकी पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि पोलीस स्टेशनला जाऊन तिने सगळे पुरावे इन्स्पेक्टर साहेबांना दाखवलेले असतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, अहो जानकी ताई हे पुरावे तुम्ही आमच्या ताब्यात द्या. तेव्हा जानकी बोलते, हा पुरावा मी तुमच्या नक्कीच ताब्यात देईन, पण तुम्हाला जर का असं वाटत असेल की हा पुरावा घेतलात आणि तुम्ही हा पुरावा जर का स्पष्टपणे अगदी उद्ध्वस्त केला तर हे चुकीचं आहे, कारण यातले कितीतरी पुरावे आमच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आता तुम्ही विचार करा की तुम्ही कसं वागायचं ते. तेव्हा मात्र त्यांचा चेहरा पडलेला असतो. त्यांना काय बोलावं तेच कळत नसतं. तेव्हा मात्र जानकी बोलते, काय आहे ना तुम्ही स्वाभिमानी नाही आहात. मला माहिती आहे ना तुम्ही त्या सरंजामीचीच माणसं आहात. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, जानकी ताई उगाच काहीही बोलू नका, आम्ही असं काहीही केलेलं नाही. तेव्हा जानकी बोलते, पुरे माझं काही म्हणणं नाहीये, आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमच्या वागण्याबाबतीत माझं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण आता मात्र त्या सरंजामी विरोधात अरेस्ट झालीच पाहिजे. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, तुम्ही काळजी करू नका, आत्ताच अरेस्ट वॉरंट मी काढतो आणि सरंजामेला मी अटक करतो. तेव्हा मात्र जानकी बोलते, तुम्हाला हे काम करावंच लागणार, नाहीतर नको ते होईल. तर इकडे सरंजामी खूपच चिडलेली असते आणि ती मोठमोठ्याने बोलत असते, आजपर्यंत कुणाचीही हिंमत झाली नाही माझ्या विरोधात बोलायची, पण ही जानकी मात्र खूपच पोचलेली आहे. प्रत्येक वेळेला ही माझा अपमान करते, नाही ते मला बोलते.
पण आता मात्र मी शांत बसणार नाही. काही झालं तरी हिला हिची लायकी दाखवणारच, त्याशिवाय तर मी गप्पच राहू शकत नाही. असं जेव्हा ती बोलत असते तेव्हा मात्र तिला चांगलाच त्रास झालेला असतो. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मला हा विषय ताणायचाच नाहीये आणि हा विषय आता इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब इकडे गीतांजली सरंजामेच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि ते मोठ्याने बोलतात, गीतांजली सरंजामे, यू आर अंडर अरेस्ट. हे ऐकल्यानंतर गीतांजली बोलते, शुद्धीवर आहात ना तुम्ही? तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय ना? तेव्हा लगेच गीतांजली बोलते, हो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही ॲडव्होकेट गीतांजली सरंजामेला अरेस्ट करायला आला आहात आणि ही चुकी मात्र करू नका, नाहीतर तुम्ही तोंडावर आपटाल. तेव्हा मात्र गीतांजली खूपच चिडलेली असते. गीतांजली मोठ्याने बोलते, आता मात्र तुम्ही चूक करताय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, तुमच्या विरोधात आमच्याजवळ पुरावे आहेत आणि ते पुरावे जर का बघितलेत ना तर आम्ही तुम्हाला अरेस्ट करणारच. तेव्हा मात्र गीतांजली बोलते, याचा अर्थ तुम्ही आता माझं काही एक ऐकणार नाही आहात. तुम्ही जे वागताय ना ते चुकीचंच वागताय आणि या गोष्टीचा मात्र त्रास होतोय, त्रास. तेव्हा मात्र गीतांजलीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला गीतांजलीला खूप राग आलेला असतो. शेवटी गीतांजलीच्या ऑफिसमधून तिला अरेस्ट केलेली असते आणि तिला फरफटत जेलमध्ये आणलेलं असतं. तेव्हा मात्र गीतांजली खूपच चिडलेली असते. गीतांजलीला खूप राग येतो आणि त्यावेळेला गीतांजली मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय ताणायचाच नाहीये आणि या विषयावर तर बोलायचंच नाहीये. तेव्हा मात्र गीतांजली जानकीकडे बघत बसते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर गीतांजलीला अरेस्ट झाल्यामुळे आता जानकी केस जिंकेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.